हा, हे चांगलं आहे सोनं. मस्त ऊन घ्यायली थंडीच्या दिवसामध्ये. थंडीच्या दिवसामध्ये आता मस्त ऊन पडायले. थंडीमध्ये ऊन घेण्याची मजाच वेगळी असते. मी पण थोडंसं उन्हामध्ये बाजूवर झोपू काय की. हा आई, सगळं ठीक आहे. आताच जेवण केले मी. आता उन्हात बसले, थोडं थंडी वाजायली मला म्हणून. हो आई, सगळ्यांनी आताच जेवण केलंय बघ. नंदन आली इकडे तिच्या लेकरांना घेऊन. काय? काही काम धंदा तर नसते तिला. उठलं की सुटलं तोंडवरी करून येते इकडं. घेतली बॅग निघा माहेरा. हिची लेकरं शाळेत जात नाहीत का? काय सांगू तुला आता आई, ही हिच्या लेकरांच्या शाळेवर अभ्यासावर बिलकुल लक्ष देत नाही. तूच सांग आता, आई लेकरांचं शिक्षण असंच वायाला चाललंय. नेहमीच आई आई आईच असते. उठलं की सुटलं चला माहेरात. काय सांगू तुला आता आई, आम्हाला सांगत असते की माझ्या नंदनसोबत जमत नाही माझं म्हणून. सासूसोबत नंदेसोबत जमत नाही तिचं अजिबात. सासरी झालं भांडण की निघून येते इकडं माहेरात. हिचं 1 महिना पण जमत नाही हिच्या सासरी. आई, हिचं तिकडे पण जमत नाही सासूसोबत. इथे आलं की माझ्यासोबत भांडण करते. माझं काहीच बरं दिसत नाही तिला. असं आहे का? कधी जाणार आहे ती? मला माहित नाही बघ आई, मी विचारत पण नाही तिला कधी येणार कधी जाणार ते. मी विचारून कशाला माझ्या डोक्यावर भांडण ओढून घेऊ. नको ते तमाशा उगीच घरामध्ये माझ्या. माझी सासूबाई माझं जीणं हराम करून टाकेल जर मी विचारलं ताई कधी जाणार आहेत म्हणून. काय सांगू आई, मी खूप परेशान झाले बघ, तंग झाले. ही ते उन्हात बसून फोनवर बोलायली, कामं कोण करेल? थांबीची आता दाखवते. वहिनी दिवसभर फोन 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 कोणाला बोलता एवढं तुम्ही? असं काय बोलणं असते तुमचं फोनवर? दिवसभर संपतच नाही. आणि कोण फ्री बसले तुमच्यासाठी एवढं बोलायला? फोन लावला की कोणतरी तुम्हाला बोलतच राहते. सुनेनं एवढं वेळ फोनवर बोललेलं चांगलं नाही वाटत. काही कामधंदा पण करत जा. दिवसभर फोन 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 घेऊन बसायचं. घरची झाडझूड करा, स्वयंपाक जेवण बनवा आणि घेऊन बसा फोन. बाहेर जाऊन जरा गाई म्हशीचं पण बघत जा. शेणबिन काढायचं जरासं, आईला पण मदत होते. असं कसं चालेल एवढंच काम करून बसायचं दिवसभर? बाहेरचं सगळं काम तर आईच बघते. आता हिवाळ्यामध्ये छोटे छोटे दिवस असतात. तू तरी ते निवांत बसून कवळं ऊन पण घेतलं सांगावर. सांगा बरं, आता कामं काय नसतात का घरामध्ये अजून? अहो ननंदबाई, तुम्ही कोण त्रास घ्यायला जीवाला? मी काम करेल का बसून राहील? ननंदबाई, मी घरातलं काम करेल नाही तर नाही करेल. नाहीतर मी किती वेळ फोनवर बोलत बसेल. मी ऊन घेऊ की नाही घेऊ? मी घरातलं करेल किंवा बाहेरचं करेल. मी शेण टाकेल नाही तर नाही टाकेल. झाडू भांडे करेल नाही तर नाही करेल. स्वयंपाक जेवण बनवेल नाही तर नाही बनवेल. मी माझ्या आईला फोनवर बोलेल नाही तर नाही बोलेल. माझं मन करेल तर मी दिवसभर बोलेल नाही तर मग घंटाभर बोलेल. तुम्हाला काय करायचंय? तुम्ही पण तुमच्या माईच्या घरी पडूनच राहता ना. आणि जेव्हा आम्ही तुम्हाला नाही बोलत, तुम्ही आम्हाला कशामुळे बोलता? मी तुम्हाला कधी विचारलं का तुम्ही तुमच्या सासरी काम का नाही करत ते? तुम्ही सासरी का नाही राहत ते? नेहमी इथं माहेरामध्ये पडून राहायचं कधी विचारलं का आम्ही तुम्हाला? अरे नाही नाही वहिनी, तसं काही नाही. तुम्हाला वाईटच वाटलं. माझ्या पिंकीला थोडी भूक लागली, तिला दूध गरम करून द्या ना थोडंसं. का तुला हातापायी नाहीत का? मला दूध गरम करून दे म्हणायला तुम्ही? ननंदबाई, ते असं आहे ना, मला घरातले दुसरे 100 कामं असतात अजून. मला सांगा बरं तुम्ही, मी घरातले कामं बघू का तुमचं बघू? तुम्ही तुमच्या लेकराला तर दूध गरम करून देऊ शकता ना. स्वतःच तरी करू शकता की नाही तुम्ही? सुनेचं तर कर्तव्यच असते नंद्याची सेवा करायचं. भाची भाच्याचा खूप मान असते. ती तुमची भाची लागते. भाचीचं काम केल्यानं किंवा नंदेचं काम केल्यानं का तुम्ही छोट्या होणार आहात का? पुण्य भेटते तुम्हाला, पुण्य. तर हे पुण्य तुम्ही का नाही घेत तुमच्या सासरी? तुमची पण नंदन आहे. तुमचे नाहीत का भाची भाचे? मला सगळे पुण्य करायला होता का? थोडेसे तुम्ही पण करा की. आणि तसं पण तुम्ही पूर्ण दिवस काय करता? आराम तर करता ना. जेव्हा मन करते मैत्रिणीसोबत बाहेर जाता आणि फिरून येता तुम्ही. शॉपिंग करा, हे घ्या ते घ्या. आता पण मैत्रिणीसोबत गॉसिप करूनच आल्या तुम्ही. तुमच्या मुलीने सकाळपासून काही खाल्ले नाही खाल्ले तुम्हाला त्याची काळजी आहे का? जेव्हा मी तिच्यावर सकाळपासून लक्ष द्यायले, तिला का आता मी दूध नाही देणार? पण तुम्हाला यायचं होतं फन फन करत. आणि असं आहे ना ताई, लग्नानंतर जेव्हा नंदन येते ना, नंदन आलेली गेलेली बरं वाटते. तेव्हा नंदेची सेवा आणि सन्मान केला जातो. कधी कधी आल्या तर. तुमच्यासारखं नाही 10 दिवस सासरी आणि महिनाभर इकडे माहेरी. तुम्ही कोणती सोयरीण नाही आता. घरातलाच एक मेंबर आहात. तर घरातल्या कामात हात लावू लागत जा जरा. काही काम बिम करावं. माझ्यावर लक्ष द्यायची काय गरज आहे? मी माझं सगळंच काम करते. दिवसभरातून मला 50 कामं असतात दुसरे अजून. ते तुम्हाला कसे दिसणार ना? हे घर तुमचं पण आहे आणि मुलगी पण तुमचीच आहे. स्वतःच्या मुलीला जर दूध गरम करून दिलं तर काय बिघडते तुमचं? आपल्या आणि आपल्या लेकराचं खाया पियाचं तर लक्ष द्यायचं. सगळ्या जिम्मेदाऱ्या भावजाईच्या नसतात. सगळी जिम्मेदारी सुनेची, मुलीची काहीच नाही. आणि जास्त पाहुणचार करायचा असेल ना तर आपल्या आईकडून करून घ्या. मला सांगत जाऊ नका ते. बसल्या जागी जेवण आणून देते मी तुम्हाला बेडवर. आणि तरीही माझ्यावर हुकूम गाजवायला तुम्ही. परत फोन घेऊन बसली ही. थांबीच्या लावा तर जाईलाच करते मी. वहिनी, मला चहा करून आणा बरं. का तुम्हाला चहा करायला जमत नाही का?
जेव्हा बघितलं तेव्हा फोनवरच दिसायला. म्हटलं फ्री आहात तर म्हणावं चहा करा म्हणून. आतापर्यंत मान सन्मान खूप झाला, आता स्वतःचं काम स्वतः करा तुम्ही. आता नाही करणार मी. तसं पण तुम्हाला तर सासरी जायचं नाही ना. नाही, तुम्हाला लेकरांच्या शाळेची काळजी आहे. इथेच पडून राहता तुम्ही. कमीत कमी लेकरांच्या शिक्षणावर तर लक्ष द्या. त्यांची शाळा बुडण्या गेली का? त्यांचं नुकसान किती व्हायले. वहिनी, तुम्हाला याच्यावर काय करायचंय? मी जाईल नाही तर नाही जाईल. माझ्या लेकरांची शाळा बुडायली तर बुडू द्या ना. तुम्हाला काय गरज आहे? तुम्ही का बोलायल्या? आणि तुम्ही आहात कोण बोलायला? असं का? जेव्हा मी कोणी नाही तर मला कशाला म्हणायल्या की माझ्या लेकराला दूध गरम करून द्या म्हणून? मला का कामासाठी बोलायल्या मग तुम्ही? जेवण द्या म्हणायचं, दूध गरम करून दे म्हणायचं, हे कर म्हणायचं, ते कर म्हणायचं. मी का करू मग तुमचं काम? जेव्हा मी कोण नाही तर तुम्हाला बोलायला मी का करू मग तुमचे कामं? अहो ननंदबाई, तुम्ही तुमच्या मुलीची काळजी घेऊ शकत नाही तर सासरवाडीमध्ये तुम्ही तुमच्या नवऱ्याची काळजी काय घेत असणार बरं? मी तर माझ्या माहेरी एवढे दिवस कधीच राहत नाही बघा. आम्ही तर आमच्या माहेरी जातो आणि येतो. आणि तुम्ही तर तुमच्या माहेरी महिना महिना येता आणि राहून जाता. आणि जेव्हा तुम्ही जाता तुमची आई मला जगू देत नाही. आणि तुमची आई तुम्हाला 2 दिवसामध्येच बोलून घेतात परत. सांगा बरं, लास्ट टाइम तुम्ही तुमच्या सासरीला 10 दिवस कधी राहिल्या होत्या ते? बस तुमच्या दोघीने फक्त माझ्या जीवाला त्रास देऊन ठेवलाय. आपण आपल्या सासरी जायचं, नंदेला, सासऱ्याला, सासूला बघायचं, लेकराला बघायचं. आपण आपला संसार बघायचं कसा चाललाय ते. आपल्या लेकराच्या शिक्षणावर लक्ष द्यायचं, ऍडमिशन करायचं त्याचं. आपल्या नवऱ्यावर लक्ष द्यायचं. रोज इथे येऊन बसायची काय गरज आहे? एक महिना माहेरी राहावं कसं वाटते बरं? आणि हो, माझ्याकडे एवढा टाइम नाहीये तुमच्यासोबत भांडण करत बसायला, तुम्हाला बोलायला. चालले मी, मला खूप कामं असतात अजून घरामध्ये. सोनम, आई, आई बघ ना आई. तू पहिले रडणं बंद कर. मला काय झालं ते सांग पहिले. हू कर, हुमसायला काय झालं? शांत बसून मला सांग पहिले काय झाले ते. फक्त रडायचं, हू करायचं, हुंबायचं उगच. मी सांगते आई काय झालं ते. मी थोडं उन्हामध्ये बसले होते आई, आणि माझ्या आईचा फोन आला. थोडं काय 10 मिनिटं फक्त बोलले मी आईशी. तेवढ्यामध्ये ननंदबाई आल्या. मला फोनवर बोलताना बघून सुरू झाल्या. म्हणू लागल्या मला, दिवसभर फोनवर असतेस, कोणाशी बोलतात एवढं म्हणून? तुम्हाला बोलायला एवढं कोण फ्री असते? जरा घरातले काम धाम पण करत जा. घरातलं काम करत नाही, बाहेरचं काम करत नाही, शेण उचलून टाकत नाही. आता तुम्हीच सांगा आई, काय गुन्हा झाला? मी माझ्या आईला बोलले 2 मिनिटं फोनवर तर. मी फक्त एवढंच बोलले की मी माझ्या आईसोबत बोलत आहे, तुम्हाला काय प्रॉब्लेम व्हायलाय? तुम्ही पण तुमच्या आईकडे 1 महिना राहताना मी काही बोलते का? सासरी जात नाही, काही नाही. सगळ्यात अगोदर तुम्हाला तू हे सांग आई, तू तिची आई आहेस का माझी आई आहेस? काय झालं म्हणून तू तिला विचारायलीस, मला का नाही विचारलंस तू? तू पण दुःखामध्ये आहेस वाटतं. सगळी सूट दिलीस तिला बोलायची म्हणून अशा पद्धतीमध्ये ती माझ्याशी आज बोलायली. कोणाची वहिनी अशी बोलते का ननंदला? आजीने माझी खूप बेइज्जती केली, जायला सांगायली मला माझ्या सासरी. आता असं आहे ना आई, चालले मी माझ्या सासरी, आता राहणार नाही मी इथे. मी जेव्हा पण माहेरी येते नाही तेव्हा पण वहिनीचं तोंड वाकडा असते, कधीही पण. प्रत्येक वेळेस मला काही ना काहीतरी ऐकत असते, भांडण करते माझ्याशी नेहमी. असं काय बिघडवलं मी यांचं? 2 दिवस राहू शकत नाही का मी सुखाने? अरे मी माझ्या माहेरी नाही येणार तर कुठे जाऊ मी दुसरीकडे? माझ्या सासरी पण माझी ननंदबाई सासू माझ्याशी खूप भांडण करते. तिकडे सासू आणि ननंद मला दुखी करतात, इथे आलं की वहिनी मला परेशान करते. आई मी माहेरामध्ये नाही येऊ तर कुठे जाऊ मी दुसरीकडे? आई मला स्वतःच आवडत नाही. मी एवढे दिवस येऊन माहेरामध्ये राहिलेलं, पण मी काय करू आई, माझी पण मजबुरी आहे ना. माझी मजबुरी आहे म्हणून मी येते आई माहेरी. मला पण समजते आई, माझ्या लेकरांचं शिक्षण वायाला चाललंय ते. पण मी इथे 2 पण शब्द बोलू शकत नाही का? एवढा पण अधिकार नाही का माझा माझ्या माहेरामध्ये? वहिनीला कधी मी एखादी गोष्ट बोलले तर 10 गोष्टी मला दुसऱ्या ऐकवतात वहिनी. अजून वरून मला टोकते, टोमणे देते की मी माझ्या लेकरांची काळजी घेत नाही म्हणून, की मी माझ्या लेकरांवर लक्ष देत नाही म्हणून. नवऱ्याची पण काळजी करत नाही. सासरी मी सर्वांशी भांडण करते, असे टोमणे द्यायलात मला वहिनी. मी महिना इथेच पडून राहते. आई बस झाला आता, मी 1ही मिनिट इथे थांबणार नाही. मी माझ्या चालले सासरी. मी माझ्या सासरी मरो का वाचो, मला घ्यायला येऊ नका. आणि कोणतीच बातमी पण घेऊ नका माझ्याविषयी. विचार करून राहा की मेले मी आजपासून तुमच्यासाठी. खबरदार, याच्यानंतर मरायची गोष्ट काढायची नाही तू. तुझे दुश्मन मरतील. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीला मनावर लावून घ्यायची काय गरज आहे तुला? एवढा का राग करायला? मी तुला कधी काही बोलले का राहण्याविषयी? हे घर माझं आहे, मी तुला कधी बोलले का एवढे दिवस येऊन काहून राहिलीस तू इथे म्हणून? हे घर तुझं पण आहे, तुला जेवढे दिवस राहायचं तेवढे दिवस तू राहू शकतेस. हे काय छोट्या छोट्या गोष्टी, मरायच्या गोष्टी काढत असतेस तू? हे बघ, जेवढे दिवस तुला राहायचं आहे ना, जेवढे दिवस तुझं मन करेल ना तेवढे दिवस तू इथे राहा. आणि राहिले तुझ्या लेकरांवर लक्ष देणं ते मी बघते. त्यांची काळजी घेणं, त्यांना खाऊ पिऊ घालणं मी बघत राहते. आणि तुला जे पण पाहिजे तू मला सांगत जा. बस झाला आहे, तू अशीच माझी समजूत काढत जा. जी मला एवढं ऐकून गेली आता तिला तर काही बोलली नाहीस तू, एका शब्दानं दुखवलं नाहीस तू तुझ्या सुनेला, मलाच समजून सांगायलीस. थांब बघच तू आता हिची कशी आकड काढते ते मी आता. तू परेशान होऊ नको, जोपर्यंत तुझी आई जिवंत आहे तोपर्यंत.
थांबीची आता आकड काढते मी. तू बघच मी आता काय करते ते. सुमन, ए सुमन, इकडे ये तू. हां, काय झालं? का बोललं मला तुम्ही? माझ्याकडे एवढा फालतूचा टायमिंग नाही, लवकर बोला. संध्याकाळच्या चहाची तयारी करायली मी. लगेच जेवण बनवायचं असते मग. तू एक मला गोष्ट सांग, तू काय म्हणून लागलीस माझ्या पोरीला? सासरी जायला सांगितलंस तू तिला? तुझी एवढी हिंमत कशी झाली तिला बोलायची? तू आहेस कोण तिला बोलण्यासाठी? तिचं मन करेल तर ती माहेरात राहील, तिचं मन करेल तर ती सासरी राहील. तू कोण आहेस तिला बोलायला? तुझी ही बोलायची हिंमत कशी झालीस की माहेरामध्ये एक एक महिना पडून राहतेस म्हणून तू? तुला तिच्याहून काय प्रॉब्लेम आला? ती तुला काय म्हणायली? तिने कुठे पण राहू, तिची मर्जी. आई, मी असं नाही बोलले त्यांना. मला तर ताईला हे बोलायचं होतं की लेकरांची शाळा किती बुडाली. खूप दिवसापासून ते शाळेमध्ये नाही गेले. त्यांच्या अभ्यासाचं किती नुकसान होत आहे. आई, राग करू नका. मी नेक्स्ट टाइम नंतर बाईला असं काहीही बोलणार नाही की तुम्ही कधी येणार, कधी राहणार, किती दिवस राहिला इकडे म्हणून. सुमन, लक्षात ठेव, नेक्स्ट टाइम जर काही बोललीस ना तर माझ्याशी तुझी गाठ आहे बघ. तुला सोडणार नाही मी, समजलं ना? चांगल्या गोष्टीचं जग राहिलं का आता पहिल्यासारखं? मला काय करायचं, पुढल्या वर्षभर इथं ठेव, नाही तर जन्मभर इथंच ठेव. मी तर पुन्हा विचारणार पण नाही. खाल्लीस काय, झोपलीस काय, आलीस काय, गेलीस काय, ते काही पण कर. मला काय घेणं देणं आहे? जन्मभर इथंच का ठेवून घेणार पोरीला तू? हे बघा मायले की कशा हसायल्यात ते. ही एक नंदबाई स्वतः मला एवढं ऐकवलं ते सांगितलं नाही आपल्या माईला. मी काय दोन गोष्टी बोलल्या तिथं रडून रडून सांगितल्या चुगल्या लावण्यासाठी. पुढच्या वेळेस तर मी एवढे कामं पण नाही करणार. मला पण बहाणा बनवायचं होते, हे दुखायले ते दुखायले म्हणून. ह्या जास्त करू लागल्या तर मी पण माझ्या माहेरी जाईल आईकडे. खरंच आहे, तू चेहरा बघितलास वहिनीचा? कशा भिल्या होत्या त्या. पुढच्या वेळेस बघ तुझ्यासमोर कशी भिगी बल्ली बनून राहील ती. यांना मी भिऊ? चप्पल तरी माझी भिल का यांना? मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली आजची आमची स्टोरी? कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा. आणि हो मित्रांनो, अजून एक गोष्ट, ज्या घरामध्ये नंदन एक एक महिना येऊन राहते त्या घरामध्ये भाऊजायांचा भावांचा संसार कधीच टिकत नसतो. हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच कळवा.